पफ काढा, फुगे पाडा, काय पाडायचं ते पाडा, पण प्रत्येकाला केस तर पाहिजेत ना. पफ काढायला केस तर यायला पाहिजे. प्रत्येकाला केस प्रिय असतात आणि केस प्रिय असतात. प्रत्येकाला लांब लचक केस हवे असतात, काहींना झुपकेदार केस हवे असतात, सिल्की केस हवे असतात. तर याच्यासाठी वेगवेगळे शॅम्पू आपण ट्राय करतो. मग हा सूट होत नाही, तो सूट होत नाही, असं तर अर्ध टकलं करून घेतो, वापरून सॅम्पल वाईज अर्ध जातं. तर याच्यासाठी सोपा उपाय सांगते. संत्री खातो आपण प्रत्येकजण. संत्री खाऊन झाल्यावर साल काय करतो, टाकून देतो. ते सांग ठेवा. रात्रीचं ते मिक्सरला लावा. एका भांड्यामध्ये मिक्सरला लावून स्मॅश झालं की ते झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते सगळं जे स्मॅश केलेलं आहे केसांना लावा, 15 मिनिटं राहू द्या, नंतर धुवून टाका. अगदी तुम्हाला झुपकेदार केस जे सिल्की होतात ना ते केस होते, तुम्हाला कुठल्याही शॅम्पूची कंडिशनरची गरज पडणार नाही. सोपा उपाय करू. चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील, डाग असतील, उंबर घ्यायचे, उंबराचं फळ, उंबर घ्यायचं, पिकलेलं उंबर, त्याच्या आतला गर काढायचा आहे, थोडासा सोडा टाकायचा, तुरटी टाकायची त्याच्यावरती, मीठ टाकायचं आणि ते स्मॅश करून आपण लावायचं. 15 मिनिटं ठेवा. लेप आपण ते वेगवेगळे लेप पॅक आणतो, काय काय लावतो, तर याच्या ते लावा, बस झालं. किंवा बरेच उपाय पण आहेत. तुम्ही घरगुती घरच्या घरी उपाय पण बघा. म्हणजे बरेच काढे आहेत, गोरं होण्यासाठी काढा आहे. आता हे आणला नाहीये, त्यामुळे तयार सुद्धा केले, कारण बऱ्याच महिलांना प्रमाण कळत नाही हे टाकण्यासाठी सगळं. तर त्याचा आम्ही एका गोळी फक्त काढायकडे, एक गोळी फक्त 1 ग्लास पाण्यात टाकली, एकच घ्यायची, एक गोळी एका ग्लासमध्ये टाकली, पिंक कलरचा सरबत येतो एक प्रकारचा, तो सरबत फक्त पिऊन टाकायचा. अगदी छान, म्हणजे त्वचा हाताचे सगळं एक कलर होतो. नाहीतर आमचं चेहरा गोरा केलेला असतो, हात बघायला पण, पाय तर मग नकोच. हे प्रकार नको असतील तर त्याच्यासाठी सुद्धा काढाय. घरच्या घरी करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे घरीही करू शकता. असे बरेच उपाय, बरेच. अजून काय नाही, तुम्हाला थायरॉइडचा त्रास, आता डोकं ज्यांचं नाही डोकं कळायचं, थायरॉइडचा त्रास बऱ्याच महिलांना. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी नारळाच्या मुळामध्ये ज्या खाली असतात, नारळाला व्हाईट कलरमध्ये तरी असतील, छोट्या छोट्या एवढ्या 1-2-3 नारळाच्या मुळ्या घ्यायच्या, एक तांब्या पाण्यात टाकून त्या उकळवायच्या, कडक उकळवायच्या. अर्धा तांब्या झाला की त्या तोंडात घेऊन गडगड करून गुळण्या करायच्या. 21 दिवस हे कंटिन्यू करा. 21व्या दिवसानंतर तुमचं थायरॉइड हळूहळू ऑटोमॅटिक तुम्हाला ते कमी झालेलं चालते. कमी नसतं. बऱ्याच महिलांना बरेचसे त्रास असतात. मासिक पाळीचा त्रास असतो. ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे त्याचा पण मी पुढे सगळा डेमो सांगेन. पण तोपर्यंत मासिक पाळीचा ज्यांना त्रास आहे, पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचा. मुलींना बऱ्याचशा प्रकारे त्रास असतो, एकदा आली नंतर येत नाही. पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. अजून काय सांगू, हाड दुखतात. अजून एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. अशी 30-35-40 मध्ये एक महिला होती. अशाच मंदिरात जेव्हा एकदा पाया पाडायला येतात, पाया पाडायला बऱ्याच महिला येतात, त्यांचे गुडघे दुखतात, त्यांची कथा सांगते. एक आधी त्या दिनावर करताना आधी एक गुडघा धरून येतात. आधी बरोबर आहे, बहुतेक तुमचा त्रास आहे. गुडघा धरून येत असतात आधी. आल्यानंतर तेव्हा पुढे आला एवढी मोठी लिस्ट मांडायला चालू पडत, असं कर, तसं कर, माझ्या पोराला नोकरीला, बरेच काही आहे. देव आपल्या विचार रोज बाई आजी माझी माझ्याकडे येते, मागते, ठीक आहे आज जरा तिथं काय असेल म्हणणं पूर्ण करूया. देव स्वतः तू करायचा, तुम्ही आमची आधी गुडघे मांडी घालून बसलेले तिला बसवत बसते. झालं तिथं मागून की उठायला ते उठताना पाच अगदी गावाला माणसं घालून उठायला जातात. त्या बायकांची उठतात कशा तुम्हाला सांगायला प्रत्येकाला माहिती आहे. गुडघे दुखणारी बाई कशी उठते, गावाला माणसं घालून उठते. देव तथास्तू करतोय तेवढी उठते. आता तथास्तू शिरावर का कुठं करायचं तुम्ही सांगा. तथास्तू कुठं द्यायचं देवाला, तथास्तू इथं म्हणायचं का इथं म्हणायचं, हा प्रश्न देवाला. म्हणजे हे गुडघे दुखणाऱ्या आज्यांची, बायकांची आज कितीत पण हे गुडघे दुखतात. सांधे दुखी इकडे बरेच त्रास असतात, त्याचे सांधे दुखतात. गाजर काकडी पीठ सेम रस करायचा आहे, सेम 1 ग्लासभर घ्यायचा आहे, मिक्स करून घ्या. 1 ग्लास रस, गाजर काकडी पीठ या तिन्ही गोष्टीचा रस करून 15 दिवस तुम्ही कंटिन्यू करा. गुडघे दुखत असतील, अंग दुखतंय, हाडं दुखताय, असं असेल रोज 1 सफरचंद सावून तुम्ही खा. किंवा 5 दिवस जर उपाय करायचा असेल तर केळी 1 डझन केळी, एका दिवसाला 1 डझन, एका दिवशी 1 डझन केळी खायची. 5 दिवस हा उपाय कंटिन्यू करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली स्वतःची बॉडी रिलॅक्स कधीच करून घेत नाही. बॉडी मसाज कधी घेत नाही का, मसाज करून घेतो नाही. आम्ही पाहिजे फक्त आमच्या कामात स्वतःसाठी वेळ काढा, मसाज करून घ्या. दुखत जरी नसेल तरी बॉडी रिलॅक्स करायची गरज असते. मग ती हळूहळू मग हे दुखलं ते दुखलं ह्याच्या मार्गावर जाते. तुम्हाला कधी मसाज हवा असेल कोल्हापूरला माझ्या सेंटरला या, छानपैकी तुम्हाला मसाज करून देते. म्हणजे अगदी की तुम्ही कधी महिन्यातून एकदा तरी तुम्हाला मसाज घेतला किंवा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मसाज घेतला. ज्या
ज्यांचं दुखतंय त्यांचं तर अगदी 15 ते 20 मिनिटातच क्लिअर, पण ज्यांचं दुखत असेल त्यांनीही मसाज करून या बॉडी रिलॅक्ससाठी. आणि ज्यांचं दुखतंय म्हणजे साहेबांचे डेमो सुद्धा तुम्ही बघितले असेल व्हिडिओला वगैरे, हात जसा वर जातो त्याचा पूर्ण हात वर घालून म्हणजे डायरेक्टली ते दाखवलेलं आहे. जरी तुम्हाला हा त्रास जरी असेल तुम्ही या सेंटरला मसाज करून ते आपण अगदी बरोबर करू शकतो. म्हणजे अगदी लाखाची 2 लाखाची ऑपरेशन अगदी आपण काही हजारापर्यंत करू शकतो. काही ऑपरेशनची गरज नाही. पण तिथं काही हो नको की सस्ती लोक स्ट्रॉंग कॉम्प्रेस ते म्हणजे बरं व्हायचं असेल अगदी जर 4-5 हजार बरं होत असेल तर काय हरकत तुम्हाला? ऑपरेशन नाही काही नाही, पण हे करावं. माडगं माहितीये? आज्यांना पण माहितीये माडगं काय असतं? उडदाची खीर माहितीये? उडदाची खीर करून खायची. आपण ही आपल्या मुलांनाही खायला द्या. उडदाची खीर खाल्ल्याने जे आपल्या हाडांमध्ये वगैरे आवाज येतो, मंगल कमी झालेला असतो, हाडांमधून आवाज येतो. उडदाची खीर खा. आपल्या घरातले म्हातारे व्यक्ती असतील त्यांनाही त्या, लहान बाळांना त्या उडदाची खीर खा. लहान बाळाला पोटात सारखं किरकिर करत असेल, सारखं त्याला पोटाचा काहीतरी त्रास होत असेल, वावडिंगाचं पाणी करून द्यायचं. वावडिंगा उकळायच्या, हिरवट ठेवायच्या, उकळायचं पाणी 1 चमचाभर पाणी. आपण स्वतः सुद्धा पिलं तरी चालतं. दिवसभरात थोडंसं वावडिंगा माहिती ना? वावडिंगा मुलींना माहिती असणार. वावडिंगा माहितीये? युट्यूबला सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल. वावडिंगा उकळायचे, भिजत ठेवायचे, उकळायचे आणि त्याचं पाणी प्यायचं. पोट साफ होतं आणि उष्णतेचाही त्रास कमी होतो. लहान बाळांना जे पोटात दुखत असतं किंवा रडतात तर ते ह्याचं माहिती आहे ना तुम्हाला? लहान बाळांना काय देतात ते प्यायला देतात. लहान मुलांना ओव्याचं पाणी काय हवायचं? ओव्यामध्ये त्याच्या ऐवजी जरी तुम्ही म्हणजे ती असं पिऊ नका म्हणत नाहीये, पण अशा वेळेला घरी जरी तुम्ही केलं ते बडीशेप वगैरे त्यात मिक्स असते. वावडिंगा भिजवून उकळलं आणि त्याचं पाणी जरी पिलं ना तरी तुमच्या मुलांचं पोट व्यवस्थित आहे. म्हणजे असे खूप मी सांगत होते तर तुम्हाला दिवसभरात तुमचं सगळं खेळ जाईल. एवढे सारे उपचार असतात पण तुम्ही करावे लागतात. करा म्हणजे तुम्ही ते करा. दात जर तुमचे किसूळ असतील, किडत असतील, दुखत असतील, पेरूचं पान आणि लवंग, पेरूचं पान लवंग फक्त उकळायचं, कडक उकळायचं, चूळ भरायचे. तुम्ही मेलात तरी तुमची दात पडतात. एवढे दात मजबूत होतात पण ते करावं लागतं. आता हे सगळं उपचाराचं झालं. शुगर असेल कुणाला, शुगर आम्ही काही देऊ ना. शुगर तर असेल टोमॅटो, लाल टोमॅटो फक्त रोज 1 टोमॅटो सकाळी संध्याकाळी 1 टोमॅटो चावून खायचंय. बिया काढून टाका, टोमॅटो खा. जर बीपीचा त्रास असेल तर रोज आपल्या फोडणीमध्ये तुम्ही लसूण टाकता, फोडणीला ना रोज 1 कच्ची पाकळी, लसणाची कच्ची पाकळी फक्त चावून खायची. बीपीचा त्रास काय नाहीतर आम्ही औषधं खातो. आता ते चालू करून मरेपर्यंत बीपीची औषधं, मरेपर्यंत शुगरची औषधं, काही तर फक्त एवढं करा बास. खूप आहे यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगते की हल्ली कॅन्सरचं प्रमाण खूप वाढते म्हणजे त्यात सगळे लहान मुलांपासून जेंट्स, महिला, म्हातारी सगळ्यात म्हणजे लहान मुलं सुद्धा आमच्याकडे येतात ज्यांना पाठीमागे कॅन्सरच्या मोठ्या गाठी आलेल्या असतात. अशी मुलं सुद्धा येतात. म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय. बऱ्याचदा बायकांना सुद्धा मिश्री लावतात, काय तंबाखू असतं. अशा बायकांना सुद्धा कॅन्सरचं प्रमाण, तोंडात कॅन्सर, ब्रेस्टला कॅन्सर, प्रायव्हेट पार्टना सुद्धा कॅन्सर होतं. जर हे होऊ नये असं वाटत असेल, साधी हळद, नैसर्गिक हळद म्हणजे आपल्या घरात आहे तुमच्या ती सगळी नैसर्गिक आहे मी सांगू शकत नाही. नैसर्गिक हळद, हळदीची गोळी, समजा हळद थोडीशी घ्यायची तर थोडंसं 1 थेंब पाणी टाकून गोळी करायची. हरभऱ्याच्या डाळी एवढी छोटीशी गोळी करायची हळदीची आणि 1 गोळी दिवसाला 1च गोळी हळदीची गोळी फक्त कोमट पाण्यासोबत प्यायची. काय खर्च आहे ना? कॅन्सर पासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल हळदीची